तर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। तर अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी संवाद साधताना आपण पाहतोय। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड ही महापालिकेची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे। अशा वेळेला अजित पवार स्वतः आता बाहेर पडलेले आहेत। जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधतायत। काही पक्षप्रवेश देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं निवडणुकीची धामधूम आणि मतदान खरं तर सुरू आहे। अशा वेळेला काही पक्षप्रवेश अजित पवारांच्या हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्ही आता मतदानाला आलेला आहात, विजयाचा विश्वास आहे का? राष्ट्रवादीचं काय चित्र पाहायला मिळतं? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांनी पुणे शहरामध्ये या आधी सुद्धा दमदार पद्धतीने काम केलेलं आहे। फक्त 2017 ते 23 मध्ये जे काही भाजपचे नगरसेवक आले होते त्याचा संपूर्ण पुणेकरांनी अनुभव घेतलेला आहे। 10 वर्ष पुणे मागे गेलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर पुणेकरांनी दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला आत्मविश्वास आहे। यांच्यासोबत मतदानाला आलेला आहात, कुटुंबासहित मतदान करताय, विश्वास आहे? 100% आणि दोन्ही प्रभागातून 100% विजयी होणार। लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। स्वतः लोकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे 100% विजयाची खात्री आहे। तुमच्या प्रभागामध्ये सकाळपासून अनेक मतदान केंद्रावरती वॉर्डमधून त्या उमेदवार आहेत। अतुल सावे हे देखील आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षामध्ये काही पक्षप्रवेश देखील या ठिकाणी सुरू आहेत। अतुल सावे मतदान करताना या ठिकाणी मतदान केंद्रावर। एकीकडे पुण्यातली दृश्य आपण बघतोय, अजित पवार यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश आज मतदानाच्या दिवशी सुद्धा पार पडत आहेत। तर दुसरीकडे अतुल सावे हे मतदानासाठी आले। थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं मतदार यादीमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव मयत असून देखील वडिलांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याचं निदर्शनास आलं। दुसरीकडे अमित साटम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मुंबईमध्ये। तर अमित साटम यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पत्नी मुलीसह त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे आपण पाहतो अतुल सावे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय।